नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या तिरुपती ब्लॉगच्या पार्ट 2मध्ये. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की तिरुपतीला कसं पोहोचायचं आणि गोविंदरास्वामी टेम्पल, ऑफलाईन दर्शन पास कसा घ्यायचा, तिरुमलासाठी बसेस कुठून मिळतात, ह्या सर्व गोष्टी आपण पहिल्या भागात बघितल्या. त्याची लिंक इथेच कुठेतरी वरती असेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिरुपतीहून तिरुमलाला कसं जायचं, घाटाचे रस्ते, दर्शन कसं घ्यायचं, दर्शन कुठून घ्यायचं, दर्शनाची रांग कुठून सुरू होते आणि अजून बारीक बऱ्याच गोष्टी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला तर मग सुरू करूया. गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी आता निघालो आहे तिरुमला जाण्यासाठी. तिरुपतीवरून गोविंदरास्वामींचं दर्शन घेतले सकाळी सकाळी. काही लवकर मंदिर उघडतं, गर्दी पण कमी असते. त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर लवकर दर्शनासाठी येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता मी जातोय वरती. वॉकेबल तिरुपती स्टेशनपासून वॉकेबल अंतरावरतीच मी एक हॉटेल घेतलं होतं लॉजवरती. तर लॉज वगैरे भरपूर आहेत राहण्यासाठी. रिजनेबल किंमत आहे, 700पासून 5000पर्यंत आहे. तुमच्या कम्फर्टनुसार, तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मग जाऊया. तिरुपतीहून तिरुमलाला जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक खाजगी वाहन किंवा APSRTच्या बसेस. आम्ही निवडला बसचा मार्ग आणि ऑनेस्टली एक्सपिरियन्स खूपच स्मूथ आणि टेन्शन फ्री होता. तिरुपती स्टेशनवरून तिरुमलासाठी बसेस फ्रिक्वेंटली उपलब्ध आहेत, म्हणून वेटिंग जास्त नाही आहे. बसने जाण्याचा सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे ड्रायव्हिंगचा त्रास नाही आणि पार्किंगची टेन्शन नाही. फक्त बसून प्रवासाचा आनंद घ्यायचा. साधारण 45 मिनिट ते 1 तास लागतात तिरुमला येथे पोहोचण्यासाठी. हा बस प्रवास फक्त एक ट्रॅव्हल ऑप्शन नाही, तर तिरुमला जर्नीचा खूप सुंदर पार्ट आहे. यात निसर्ग, शांतता याचा खूप छान अनुभव घेता येतो. प्रवास सुरू झाल्यानंतर लगेचच तुम्हाला सप्तगिरी चेकपोस्ट येतो. इथे सुरक्षा तपासणी केली जाते आणि तिथून पुढे सुरू होतो एक खास अनुभव. सप्तगिरी म्हणजे काय? सप्त म्हणजे 7 आणि गिरी म्हणजे टेकड्या. तिरुमला हा परिसर 7 पवित्र टेकड्यांनी बनलेला आहे आणि असं मानलं जातं की या 7 टेकड्या म्हणजे शेषनागाचे 7 फण आहेत. या 7 टेकड्यांची नावं अशी आहेत: शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री आणि व्यंकटाद्री. यापैकी व्यंकटाद्री या टेकडीवरच भगवान बालाजींचं मुख्य मंदिर आहे. बस घाट रस्त्याने वर जात असताना तुम्ही प्रत्यक्षात या पवित्र टेकड्यांमधून प्रवास करत असता. रस्त्यातील प्रत्येक वळणावर तुम्हाला निसर्गाची सुंदर दृश्ये दिसतील. खोल दर्या, घनदाट हिरवळ, कधी ढग आणि अगदीच रस्त्याला स्पर्श करत असल्यासारखे वाटतात, एस्पेशली सकाळी किंवा पावसाळ्यामध्ये. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा घाट रस्ता खूपच व्यवस्थित मेंटेन केलेला आहे आणि चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत. त्यामुळे ट्रॅफिकचं काही टेन्शन नाही आणि प्रवास एकदम स्मूथ होतो. आपण आत्ता उतरलो आहोत CRO सर्कलच्या तिथे आणि तिथेच तुम्हाला सर्व रेस्ट हाऊस वगैरे आजूबाजूलाच आहेत भरपूर सारे. व्यंकटाद्री, निलायम आणि अन्नदान वगैरे पण आहे, कल्याणकट्टा वगैरे पण आहे. इच्छा असेल तर केश वगैरे दान करू शकता इथे. त्याबरोबरच बाकीचेही गेस्ट हाऊस, पंचजन्य वगैरे, हे सर्व गेस्ट हाऊस इथून जवळच आहेत. इथून आपण आता थोडंसं पायी जाऊन चालून मंदिराजवळ जाऊ. मंदिर इथून जवळच आहे. त्यांना बसवायला सांगितलं की मला CRO सर्कलला उतरायचं. थांबवतात ते उतरले. त्या माहितीसाठी हात पुढे गाडी बस स्टँड जवळ जाते. तिथून
परत वापस पैशाला द्यावं लागतं. त्यामुळे आणि मोजकच सामान सोबत आणलेलं आहे, जसं की आमचा पास आणि आधार कार्ड. बाकीचं सामान मी छोट्याशा बॅग मध्ये ठेवलेलं आहे. मोठी बॅग मी सोबत कॅरी करत नाहीये, कारण सांभाळण्यावर जातं एकट्याला. लॉकर वगैरे सुविधा आहे, पण लॉकर वगैरे आहे सुविधा, पण ओझं वाहत बसण्यापेक्षा खाली रूम घेऊन दिलं. यात्री सदन वगैरे आहे, कल्याण कट्टा म्हणून आहे, तिथे गेस्ट वगैरे शूज वगैरे ठेवण्यासाठी पण आहे इथे. युजली ते काही पैसे घेत नाहीत, तुमच्या मनाने काय द्यायचं ते द्या म्हणतात. इच्छा सुविधा नाही ते तरी चालतं. व्यंकटाद्री निलयम. सो इथे राहण्यासाठी हॉल वगैरे सगळं मिळतात, ते आपण राहू शकतो. इथे लाईन मध्ये लागून नंबर जर लावला तर इथेही रिकामी झाले की लगेच मिळतं. ऑनलाईन बुकिंग पण आहेत, पण ऑनलाईन वेबसाईटवरून करावं लागतात 3 महिने आधी. रिसेंटली तर काही मिळत नाही. ऑन स्पॉट इथे मिळाली मी तुम्हाला मिळून जाते. ATC सर्कल 300 रुपीज एंट्री. हे CRO सर्कल पासून जवळपास एक 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर भरपूर ठिकाणी तुम्हाला खाण्यापिण्याचे स्टॉल्स वगैरे दिसतील. खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत, कल्याण कट्टा आहे भरपूर ठिकाणी. ते लोक भरपूर हे करतात. आणि ह्या इथून सरळ खाली गेलं तुम्हाला ऑफिस लागतं. ऑफिसमधून आपण इथे राहण्यासाठी हॉल वगैरे आहे का, किंवा रूम्स वगैरे अवेलेबल आहे का ते बुक करू शकतो. गर्दी असेल तर मिळेल, नाही मिळेल अवेलेबिलिटीच्या ह्याच्यावरती ते प्रोव्हाइड करतात. चाललोय पायी 15 मिनिटं. असं ना आतमधलं मार्केट वगैरे पण बघूया. डिसेंबर मध्ये परतीचा पाऊस वगैरे असतो इकडे, नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये. त्यामुळे आणि हे खूप डोंगरावरती असल्यामुळे पावसाची शक्यता खूप आहे. आताही आभाळ दाटून आलेलं आहे, खूप पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस पडतोय तिकडे, पाऊस चालू आहे, दिसत नाही याच्यामध्ये. पाऊस चालू आहे. तर लवकरच आपण शेल्टर घेऊया. थंड वारं खूप सुटलेलं आहे, काही जाणवलं नाही थंडी आहे चल मग जाणवतात. इथे अजून मार्केट आहे, तुम्हाला काही खरेदी वगैरे करायचं असेल तर तिकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. मंदिरामध्ये स्ट्रिक्ट ड्रेस कोड आहे, जीन्स वगैरे काही चालत नाही. ट्रेडिशनल अटायर लागतं, शर्ट धोती. लेडीजसाठी साडी आणि ड्रेस वगैरे टाकणं सोडत नाही त्याशिवाय. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जर नेसायत नसेल तर तेही शिकून घ्या, नाही तर मग आधी लुंगी गुंडळून जायचं. ही फ्री बस आहे. ही इथे तुम्हाला वरतीचे 5-6 पॉइंट्स आहेत ते दाखवतोय फ्री बस मध्ये. आकाशगंगा, पाताळगंगा, वराह स्वामी मंदिर, 1-2 ठिकाणं जिथं आहेत वर. ते ठिकाणं ह्या बसद्वारे बघता येतात. ते एकच आहे,
गर्दी खूप असते, बस पूर्ण भरलेली असते, पाय ठेवायला पण जागा राहत नाही. त्यामुळे आपला चॉईस. इथे खूप छान मूर्ती वगैरे केलेले आणि देवाची छान मूर्ती, फोटो वगैरे करतायत लोक. छान आहे. चालताना छान मंत्रांचा आवाज ऐकू येतो. गोष्ट ऐकून खूप प्रसन्न वाटतं मला. गोविंदराज स्वामी मंदिराच्या बाजूला रूम घेतली होती. तर सकाळी सकाळी छान मंत्रघोषामध्ये पूजा चालू होती स्पीकरवरून आणि एकदम प्रसन्न वाटलं. उठल्यावरती मंत्रांचा आवाज ऐकून सुंदर, खूप सुंदर. एक पोलीस ऑफिसर विचारला मी, 1 वाजताचे तिकीट आहे तर जाऊ शकतो का? सकाळचे 9:30 9:15 झाले. जा म्हणलेत ते, बघू तिथे गेल्यानंतर काय अडत काय करतात ते. ठरवायला तर नाही पाहिजे. आताची गर्दी कम्पॅरेटिव्हली कमी वाटते, बहुतेक सोमवार असल्यामुळे आणि असेल. आपल्याकडे आहे तिकीट, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे जाऊया. गोविंदा. हे दाखवत आहेत टोटल लॉकर्स किती आहेत, अलॉटेड किती आहेत, अवेलेबल किती आहेत, मागच्या तासात किती अवेलेबल केलेले आहेत, करंट स्टेटस अप टू डेट, कुठे आहेत लॉकर्स अवेलेबल हे बघून आपण जाऊ शकतो. हे सामान वगैरे आपल्याला ठेवायचं बॅगचं सामान साधारण 10 वाजेच्या आसपास आपण सुरू करूयात. मे बी जरा रांगेमध्ये लागूया. आता वाजले 9:15 आणि अजूनही अर्धा किलोमीटर लांब आहे ATC सर्कल. त्यामुळे इथून खाली जायचं दर्शनाच्या रांगेमध्ये लागण्यासाठी. चाललोय पायऱ्यांनी खाली. गाडी पार्किंग वगैरे लावली आहे. बोर्ड्स बघू शकता, स्पेशल दर्शनानंतर आणि पास काढलेले आहेत. त्यामुळे पुढचा हा प्रश्न, कुठं आणि कसा. क्वार्टर्स मध्ये आलेलं आहे. काय हा स्पेशलिटी दर्शनच्या पॉइंट जवळ आलोय आपण. त्यांना विचारू. त्यांना विचारलं मी, नाही म्हणतात सोडायला आतमध्ये. वाजले 9:30. 12 वाजता सोडतो मला 1 तास आधी. 1 वाजताचं तिकीट आहे. गोविंदा. सोडतात लाईन मध्ये. आता थोडस 1-2 तास आधीच 10:30 वाजता सोडलंय. आहे बऱ्यापैकी. सगळे लोक थांबले होते, सर्व एकदमच रश करून आतमध्ये गेले. पुढे मोबाईल जमा करावा लागेल काउंटरवरती. ते मोबाईल जमा करूया, क्लिक करूया. तर
असा होता आपला तिरुमलाचा दर्शनाचा प्रवास. काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगायच्या राहिल्या व्लॉगमध्ये, त्या म्हणजे तिरुपती मंदिरामध्ये जेव्हा आपण रांगेत लागतो तिथे मोठ्या बॅग्स, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अलाउड नाही आहे. दर्शन रांगेत लागल्यानंतर आपल्याला ह्या पॉईंटला, आपण व्हिडिओमध्ये बघत असाल, इथे आपल्याला सर्व इलेक्ट्रॉनिक गोष्टी, आपलं सामान जमा करावं लागतं. ते आपल्याला दर्शन झाल्यानंतर मिळतं. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी जो पॉईंट दिसतोय तिथून उजवीकडेच, डावीकडेच आहे काउंटर. त्या काउंटरवरून आपल्याला त्या गोष्टी कलेक्ट करता येतात. पण दर्शनाच्या रांगेमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वॉच, अजून काही जे ड्रोन वगैरे आहेत किंवा मोठ्या मोठ्या बॅग्स, काहीही अलाउड नाही आहे. त्यामुळे शक्य असेल तर कमीत कमी सामान घेऊनच तुम्ही प्रवासाला जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर्शन खूप 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 छान झालं. आणि माझं नशीब एवढं सुंदर होतं की मी नेमकं दर्शनाच्या रांगेत जेव्हा समोर मूर्ती आली, नेमकी तेव्हाच 10-20 सेकंदासाठी रांग जागीच थांबली. त्यामुळे मन भरून दर्शन घेता आलं. खूप छान दर्शन झालं आणि व्यंकटेशाचे आशीर्वाद मिळाले. तुम्हीही जरूर प्लॅन करा दर्शनासाठी. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघूयात की तिरुमला वरच्या भागामध्ये काय काय बघण्यासारखं आहे, त्याने कसं प्लॅन करायचं त्याबद्दल. आपण प्लॅनिंग वगैरे सर्व तिकिटांचं व्यवस्थित केलं, त्यामुळे आपला दर्शनाचा प्रवास खूप खूप स्मूथ झाला. तुम्हीही असा प्लॅन करा आणि तुमचंही दर्शन खूप छान आणि सुंदर होईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान छान ब्लॉग्स, छान छान व्हिडिओज मी घेऊन येत आहे. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. Agar.